महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी आगामी काळामध्ये होणार जो काही टीईटीचा पेपर आहे, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, या सर्वांसाठी मराठी विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या संपूर्ण परीक्षांसाठी आपण ही जी काही सिरीज आहे की आतापर्यंत झालेले जे काही संपूर्ण पेपर आहे, त्या संपूर्ण पेपरमध्ये जे काही मराठी विषयाचे प्रश्न असतील, विविध प्रकारचे विचारलेले प्रश्न असतील, तर त्या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतोय। तर संपूर्ण शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी या संधीचा लाभ घ्या। ही जी काही सिरीज आहे ही फक्त तुमच्यासाठी आहे, कारण की जे काही पेपर म्हणजे जे काही पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात ते संपूर्ण प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी आलेले जे काही प्रश्न असतात ते प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन पेपर आहे त्यावरती अवलंबून असतात। त्यामुळे या प्रश्नांचा आपल्याला आवाका असणं, या प्रश्नांची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा। मी तुमचा सहकारी आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया पुढे। पहिल्या प्रश्नाकडे 2013चा पेपर आहे आणि आजचा जो काही पेपर आहे तर तो आजचा पेपर आहे पेपर 1। ओके, पेपर 1चं विश्लेषण आपण पेपर 1 मधलं जे काही मराठी आहे त्याचं विश्लेषण आपण करून घेतोय। चला मार्गस्थ होऊया पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न आहे साहित्यावरती विचारलेला पहिला प्रश्न। साहित्यावरती विचारलेला म्हणजे काय की या कादंबरीचं लेखन कोणी केलं। बऱ्याचदा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। बघा आता पहिला प्रश्न काय सांगतोय की महानायक पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे। मग आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत की रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील आणि शिवाजी सावंत। आता बघा ज्या वेळेस आपण जे काही प्रश्नांचं विश्लेषण करून घेतोय त्या वेळेस जे काही लेखक येतील त्यांच्याविषयी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर जे काही की महानायक आणि पानिपत या दोघं कादंबऱ्या ज्या काही आहे त्या कोणी लिहिल्या आहे तर थोर साहित्यिक ते म्हणजे विश्वास पाटील यांनी या कादंबऱ्याचं लेखन केलेलं आहे। ओके, जसजशी मला प्रश्न येत जातील त्या स्वरूपाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरा प्रश्न आहे बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, प्रश्न विचारलेला आहे काळावरती। आता काळावरती प्रश्न विचारला म्हणजे काळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काळाचे जे काही मुख्य प्रकार आहे अगदी सर्वांना परिचित आहे। काळाचे पहिला मुख्य प्रकार म्हणजे तो वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा जो काळाचा प्रकार येतो तो म्हणजे भविष्यकाळ। या तिघ काळाच्या प्रकारावरती प्रश्न येतो म्हणजे येतो। आता या काळाच्या प्रकारावरती अशा पद्धतीचा प्रश्न विचारला सर्वांना जमतो, पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारणे म्हणजे येणं महत्त्वाचं आहे की जे काही त्या ठिकाणी काळ म्हटल्यानंतर त्यासाठी हे जे क्रियापद असतं तर हे क्रियापद अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तिथे पार पाडत असतं। मग यामध्ये जो काही प्रश्न तुम्हाला विचारला जातो तर तो प्रश्न क्रियापदाचे अर्थ यावरती काळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। तर या सर्व संकल्पना मी आपल्या लेक्चरमधनं क्लिअर करून देणार आहे की क्रियापदाचे अर्थ किती प्रकारचे असतात आणि त्याचा काळाशी कशा पद्धतीचा संपर्क आहे किंवा कशा पद्धतीचा संबंध येत असतो। आता बघ आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे रीती वर्तमान काळ, दुसरा रीती भविष्यकाळ, तिसरा आहे रीती भूतकाळ आणि 4 नंबर आहे अपूर्ण वर्तमान काळ। मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रीती काळ म्हणजे काय। तर या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे की रीती काळ आल्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे कोणती की जी काही क्रिया घडत असते तर त्या क्रियेमध्ये नेहमी सातत्य असते किंवा क्रिया वर्तमान काळामध्ये घडू द्या तरी त्या क्रियेमध्ये सातत्य असते, व क्रिया तुमची भविष्यकाळामध्ये घडू द्या तरी क्रियेमध्ये सातत्य असते आणि क्रिया भूतकाळामध्ये घडू द्या तरी क्रियेमध्ये सातत्य असते। म्हणजे अशा प्रकारची रचना फक्त रीती काळामध्ये असते। मग आता आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे, उदाहरणाकडे या थोडं उदाहरण वाचा बघा। प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि आतापर्यंत आपले लेक्चर लाईव्ह लेक्चर मी घेत असतो, पण आता सध्या आपण प्रीमियर लाईव्ह घेणार आहोत बरोबर, की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा इकडं म्हणजे लेक्चरला त्यांची संख्या वाढली की मला तसा मेसेज करा आणि मग आपण दररोज रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर घेणार आहोत। ओके, तर मला कमेंट्स करून सांगा सर्वांनी आणि कुठल्या घटकावरची लेक्चर तुम्हाला हवी आहेत, कुठले घटक तुम्हाला अवघड जातात तेही त्या ठिकाणी मला कमेंट्स करून सांगा। तर आता बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे म्हणजे भूतकाळातली क्रिया आहे बरोबर ना। वाजत जाईन असं नाहीये बरोबर ना, त्याच्यानंतर वाजत असतो असं पण नाहीये, तर वाजत असे म्हटल्यानंतर तिथे आपल्याला भूतकाळाचा परिपूर्ण अर्थबोध होतोय
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की ज्या पद्धतीने वाजत जाईल म्हटल्यानंतर सातत्याने क्रिया घडणारे ते भविष्य काळामध्ये गेलं असतं, त्याच्यानंतर वाजत असतो म्हटल्यानंतर वर्तमान काळामध्ये सातत्याने क्रिया घडत राहिली असती, तो वर्तमान काळ येऊ शकला असता. पण आता इथं भूतकाळामध्ये गेल्यानंतर भूतकाळाचा अर्थबोध होतो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे प्रश्न आहे बघा, आपला आशीर्वाद असावा. आता इथं प्रश्न काय विचारला की या वाक्याचा प्रकार कोणता. अगदी सोप्या पद्धतीने आपण जर या कन्सेप्ट क्लिअर केला तर सर्व येणार आपल्याला, काही अडचण नाही. पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मराठीमध्ये घ्यायचे आहेत. सर मिळतात का, आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळालेत, मग तुम्हाला का मिळणार नाही, बरोबर. मग आता यामध्ये आपला आशीर्वाद असावा इथं वाक्यांचा प्रकार विचारलाय, बरोबर. आता हाच प्रश्न तुम्हाला क्रियापदाच्या अर्थावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढच्या वेळेस आख्यात रूपे कोणकोणती आहे किंवा क्रियापदाचे अर्थ कोणती आहेत त्यावरती मी बोलणार. ओके, आता जे काही प्रश्न आहे त्याचं विश्लेषण आपण करून घेऊया. आता आपल्याला पर्याय दिले आहेत. सर्वात पहिल्यांदा संकेतार्थी. संकेत म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, संकेत म्हणजे अट. जर तुम्हाला एवढं समजत नसेल तर एक गोष्ट तरी लक्षात ठेवा, ती म्हणजे कोणती की संकेतार्थीमध्ये आलेली जी काही रचना असते जर तरची असते. जर तर, कारण की तिथं अटदर्शक आलेली असते ना, तिथं अट आलेली असते म्हणून तिथं संकेतार्थी म्हटल्यानंतर हे काही येऊ शकत नाही, आपला आशीर्वाद असावा. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये स्वार्थी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असावं स्वार्थी म्हणजे काय. तर आता बरेच पोरं काय करतात की वाक्याच्या अर्थावरून त्याचा अर्थ लावतात की ज्या वाक्यातनं स्वार्थ प्रकट होतो, पण असं नाही. स्वार्थ प्रकट होतो अशातला त्यातली रचना येत नाही. स्वार्थी म्हणजे काय तर फक्त काळाचा बोध होतो. कशाचा बोध होतो, फक्त काळाचा बोध होतो. ही अत्यंत महत्वाची रचना आहे. म्हणजे यावरून ते वाक्य कोणतं आहे, स्वार्थी आहे ते ओळखलं जात असतं. त्याच्यानंतर तुम्ही जर आज्ञार्थी आलात ना तर ज्या वाक्यरचनेतून आज्ञा, त्याच्यानंतर सल्ला, विनंती, उपदेश, बरोबर, आशीर्वाद, अशा प्रकारची उदाहरणं, प्रार्थना, परवानगी, अशा प्रकारची रचना जिथे येत असते ना त्याला म्हटलं जातं आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हटल्यानंतर तसं काही हेच नाही की आपला आशीर्वाद असावा. आता बघा इथं कोणी आशीर्वाद देत नाहीये, एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीला आशीर्वाद मागतोय. मग आता तिथे तो मागणी करतोय, तिथं आज्ञा आलेली नाही. नाही तर मग कन्फ्युजन व्हायला नको की सरांनी आपल्याला सांगितलं की आशीर्वाद हा त्यामध्ये येत असतो, म्हणजे तिथं प्रश्न जाण्याची दाट शक्यता आहे, 1 मार्क जाण्याची दाट तिथं शक्यता आहे. मग अशा प्रकारची रचना तिथं आशीर्वाद म्हटल्यानंतर काय, तू सुखी राहा, अशा पद्धतीने दिलेला आशीर्वाद, बरोबर. तू सुखी राहा, तू परीक्षेमध्ये पास हो, म्हणजे अशा प्रकारे दिलेला हा आशीर्वाद. इथं आशीर्वाद म्हटल्यानंतर त्या पद्धतीचा अर्थबोध झाला पाहिजे. तिथं आशीर्वाद शब्द वाक्यामध्ये आला म्हणजे आशीर्वाद झाला अशातला प्रकार होत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 होता आपला विद्यार्थी वाक्य. हे अगदी बरोबर आहे. हेच उत्तर का आहे याचं विश्लेषण मला तुम्हाला सांगायचं आहे. याचं विश्लेषण असं आहे की या वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं तर त्या क्रियापदाला आलेली जी काही प्रत्यय असतात ती वा, वी, वे ही अत्यंत महत्त्वाची किंवा ओळखण्याची महत्त्वाची खूण आहे. आता काही उदाहरणामध्ये वा, वी, वे असतात, म्हणजे 90% आलेलं विद्यार्थी वाक्याचं उदाहरण हे असंच असतं. पण 10% मध्ये काही उदाहरणं वेगळ्या पद्धतीची येऊ शकतात की त्यामध्ये क्रियापदाला वा, वी, वे अशा प्रकारची प्रत्यय जुळत नाही. मग आता मित्रांनो जर विद्यार्थी वाक्याच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर कर्तव्य, शक्यता, पात्रता, योग्यता, तर्क, बरोबर, अशा प्रकारची शब्द जी काही आहे तर ही सर्वच्या सर्व शब्द विद्यार्थी वाक्याचा अर्थबोध करून देत असतात. आणि आता इथं ओळखणं कसं सोपं झालं तर इथं वाक्याच्या शेवटी क्रियापदाला जुडलेली जी काही प्रत्यय आहे ते वा, वी, वे आहे. मग त्या वा, वी, वेवरनं काय झालं तर ओळखणं अत्यंत सोपं झालं. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात असू द्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तिथे वा, वी, वे नसेल आणि त्या वाक्यातनं कर्तव्य, शक्यता, योग्यता, पात्रता, त्याच्यानंतर तर्क अशा प्रकारची रचना जर आलेली असेल तर ते सुद्धा विद्यार्थी वाक्य असते. हे कधीही विसरायचं नाही, बरोबर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. आता इकडं महत्वाची गोष्ट म्हटलं की जो तिसरा पार्ट आपला शब्द समूहाचा आहे. आता मी 2 पार्ट इथं कव्हर करतोय, एक म्हणजे व्याकरणाचा, दुसरा म्हणजे शब्द संग्रहाचा किंवा शब्द समूहाचा. पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे व्याकरणाचा
आणि दुसरा जो आहे तो म्हणजे शब्दसंग्रहाचा पार्ट आहे. ते दोघंच्या दोघं पार्ट जे काही आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांमध्ये मी कव्हर करतोय. पण उरलेला जो काही पार्ट आहे तिसरा तो म्हणजे उतारे, तो उतारे मी घेतलेला नाही. ओके, उतारे मी सेपरेट लेक्चर घेणार त्याची, नाही तर आपलं लेक्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लांबणार. ओके, तर आपण ती जी काही लेक्चर आहे ते आपण सेपरेट घेणार. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता देशी शब्द. आता हा पार्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपलं जे लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप आहे, जे लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे, तर लक्ष मराठी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये 3 प्रकारच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे जर तुम्ही बॅच घेत असाल. जर त्या ठिकाणी परिपूर्ण अतिशय माफक फीमध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅच तयार केली स्पेशल TETची. आतापर्यंत झालेले जे काही क्वेश्चन पेपर आहे त्यावर आधारित संपूर्ण हे परिपूर्ण अपडेट स्वरूपाची बॅच आहे. त्यामध्ये नोट्स परिपूर्ण बदलत्या स्वरूपाच्या नोट्स. नंबर 2 मध्ये रिव्हिजन नोट्स, म्हणजे उद्या दिवशी तुमचा पेपर आहे किंवा परवा तुमचा पेपर आहे, आदल्या दिवशी तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. नंबर 3 मध्ये महत्त्वाची गोष्ट शब्दसंग्रहाची चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये नोट्स. ओके, म्हणजे 3 प्रकारच्या नोट्स त्याच फीमध्ये तुम्हाला मी देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायचे त्यांनी आत्ताच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन. ओके, आणि तुमचं पेमेंट झालं की मला त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा. मी तुम्हाला लगेच नोट्स शेअर करतो, रिव्हिजन नोट्स शेअर करतो. बाकीचे नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध असणार आहे. टेस्ट असणार आहे, टेस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतो. ओके, म्हणजे अशा प्रकारे विद्वान हा शब्द आपल्या लक्षात राहत नाही कुठल्या भाषेतून आलाय काय आलाय, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या गोष्टी जर आपण वाचल्या तर लगेच आपल्या लक्षात येतं. बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की तो तत्सम शब्द आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या शब्दांना त्या ठिकाणी गोष्टीची नावं दिली आहेत. म्हणजे जर तत्सम शब्दाची गोष्ट तुम्हाला वाचायची असेल तर मंदिरातील गोष्ट अशा पद्धतीने त्या गोष्टीचं नाव आहे. तद्भव शब्दाची गोष्ट तुम्हाला ऐकायची असेल तर आंधळ्या माणसाची गोष्ट, म्हणजे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर देशी शब्दांची गोष्ट तुम्हाला अभ्यासायची असेल तर वारकरी संप्रदायाची गोष्ट, म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टींना नावं दिली आहेत आणि गोष्टींना नावं देऊन ते संपूर्ण शब्दसंग्रह सर्वोत्कृष्ट पद्धतीने लक्षात राहतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. आता उजाडले म्हटल्यानंतर सांगण्याची गरज नसावी की हा प्रयोग कोणत्या पद्धतीने अर्थबोध करून देत असतो. बरोबर ना, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. मग आता मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हा जो प्रयोगाचा प्रकार आहे तर तो प्रयोगाचा प्रकार भावकर्तरी आहे. बरोबर ना, किंवा त्याला भावकर्तुक, बरोबर ना, भावकर्तुक भावे प्रयोग असं सुद्धा म्हणतात. भावकर्तुक भावे प्रयोग अशा प्रकारे, किंवा त्याला अकर्तुक भावे प्रयोग या 3 नावांनी त्याला ओळखलं जातं. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की या प्रकारामध्ये आलेली जी क्रियापदे असतात तर ती क्रियापदे अशा पद्धतीने असतात. उजाडले, सांजावले, त्यानंतर मळमळते, गळगळते, खवखवते, अशा प्रकारचे अंधारले, अशा प्रकारची क्रियापद संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती असतील की संपूर्ण आलेली जी काही क्रियापद असतात तरी संपूर्ण आलेली क्रियापदे कुणाचा अर्थबोध करून देतात, तर ही यांचा अर्थबोध करून देतात. म्हणजे या प्रयोगाच्या प्रकारामध्ये काय आलेले नसतात, तर या प्रयोगाच्या प्रकारामध्ये कर्ता जो काही असतो तो कर्ता येत नाही. ओके, म्हणजे या प्रकारामध्ये कर्ता आलेला नसतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, मग आता जर आपण लक्षात घेतलं तर या वाक्यरचनेमध्ये कर्ता आलेला नसेल, मग वाक्यामध्ये आलेला जो भाव असतो तो भावच वाक्यातला कुणाचं काम करत असतो, तर तो भावच वाक्यातला कर्त्याचं काम करत असतो. बरोबर, म्हणजे अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर भाव आणि त्याच्यानंतर हा कर्ता अशा पद्धतीची रचना जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो तो कर्ताच वाक्यामध्ये भावचं काम करतो. मग आता मित्रांनो, फक्त एवढीच क्रियापदं आलेली असतात का, तर असं नाही. एवढीच क्रियापदं तिथे येत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ती म्हणजे कोणती, तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की समजा मी जर अशा पद्धतीने लिहिलं की त्याच्या अंगात आले, अशा पद्धतीने, आता MPSCने विचारलेलं हे उदाहरण आहे की त्याच्या अंगात आले, अशा प्रकारचं हे बऱ्याचदा विचारलेलं उदाहरण आहे. त्याच्या अंगात आले अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्या अंगात आले म्हटल्यानंतर हे जे उदाहरण आलेलं आहे तर हे उदाहरण कशा संदर्भात आहे, हे उदाहरण कशासाठी आलंय, तर या वाक्यरचनेमध्ये कर्ता नाही, काय नाही, कर्ता नाही, कर्ता आलेला
नाही. मग अशा प्रकारची आलेली क्रियापद सुद्धा कोणत्या प्रकारामध्ये येऊ शकतात, तर अशा प्रकारची आलेली क्रियापद सुद्धा किंवा अशा प्रकारची आलेली उदाहरणं सुद्धा ही भावकर्तरीमध्ये येत असतात. म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन अभ्यासा. उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रश्न ही क्रियापद सोडून जर अशा प्रकारची उदाहरणं विचारली तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला माहिती असावं की याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा प्रकारची उदाहरणं त्यामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजे आपल्याला माहिती असावं की आता याच्यामध्ये पण कर्ता नाही ना, की त्याच्या अंगात आले. येणारे कोण, येणारे काय, काही दिसत नाही, वाक्यामध्ये कर्ताच नाही. वाक्यातला कर्ता आणि कर्म कसा ओळखायचं. आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे लक्ष मराठी अकॅडमीचं, त्या लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी सविस्तर लेक्चर घेतलं आहे. ते 53 मिनिटाचं ते लेक्चर आवर्जून बघा. ज्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्हाला बरीचशी नवनवीन माहिती तिथं प्रोव्हाइड होईल. ओके, तर जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडं. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता प्रश्न विचारला वृत्तावरती. 2013ला वृत्तावरती प्रश्न विचारलाय. सर्वात मोठा ड्रॉबॅक्स विद्यार्थ्यांचा हा असतो की त्यांना वृत्ते कळत नाही. पण मित्रांनो, माझी लेक्चर जर तुम्ही वृत्तांची केली, विषय संपला. मी बॅचमध्ये वृत्ते सांगितलेली आहेत की वृत्तामध्ये आलेल्या ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे की गद्य काय असतं, त्याच्यानंतर पद्य काय असतं, मात्रा काय असतं, त्यानंतर लघुगुरूच्या खुणा काय असतात, बरोबर, लघुगुरूच्या खुणा काय असतात, या सर्व गोष्टी सुटसुटीत तुम्हाला बॅचमध्ये अभ्यासाला भेटणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर गण काय असतात. ओके, त्याच्यानंतर लघुगुरूच्या खुणा कशा मांडल्या जातात आणि वृत्ताचे प्रकार कोणकोणते आहेत, किती प्रकारांमध्ये वृत्त विभागलेलं आहे, की मात्रा वृत्त काय आहे, त्याच्यानंतर अक्षरगण वृत्त काय आहे, बरोबर, छंद काय, ओवी काय, या सर्वच्या सर्व गोष्टी मी या प्रकरणामध्ये सांगितलेल्या आहेत. आता इथं आपल्याला गण विचारलेली आहे की म, स, ज, स, त, त, ग ही गण कोणत्या वृत्त प्रकारातील आहेत ते ओळखा. तर मित्रांनो, हे ठरलेली असतात. तर हे शाद्रुल विक्रीडित मधली आहेत. भुजंग प्रायची काय आहे, नववधूची काय आहे, इंद्रवज्राची काय. एकदा तुम्ही अभ्यासलं की एकदा तुमचा सराव झाला की विषय संपला. पुन्हा पुन्हा अभ्यासण्याची गरज नसते. एकदा का तुम्हाला ते समजलं तिथं तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येणार म्हणजे येणार. आता इथं ना बऱ्याच विद्यार्थ्यांची मार्क जाण्याची दाट शक्यता असते, तिथं तुम्ही प्लस व्हा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा प्रश्न विचारलेला, म्हणजे अशा प्रकारची प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारली जातात. तर त्या ठिकाणी साहित्य कृती जी काही आहे ती मुडस ही साहित्य कृती आहे. या साहित्य कृतीला नागनाथ कोत्तापल्ले यांच्या साहित्य कृतीला हा राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता इथं काही जास्त बोलण्याची गरज नाही. जसं त्या ठिकाणी मी आपल्या बॅचमध्ये थोर साहित्यिक त्यांच्याविषयी सुद्धा माहिती सांगितलेली आहे. जे महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे पेपरमध्ये नेहमी विचारले जाणार जे काही थोर साहित्यिक आहे, लेखक आहे, तर त्यांच्याविषयी मी माहिती आपल्या बॅचमध्ये मी सांगितलेली आहे. त्याच्यामुळं आता मी इथं बोलणं, मी तिथं सांगणं थोडं अवघड जाईल, कारण की आपलं लेक्चर खूप मोठं होईल. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. यावरती एक प्रश्न येतो म्हणजे येतो. अशुद्ध शब्दांवरती एक प्रश्न आलेला असतो. म्हणजे आत्ता इकडे जर आपण लक्षात घेतलं की नाविन्य हा एक शब्द आहे, प्रतीक्षागृह, परीक्षा, आध्यात्मिक, बरोबर. आता काही काही म्हणतील की सर आध्यात्मिक हा शब्द तिथं बरोबर आहे, तर हे चुकीचं आहे. आध्यात्मिक हे बरोबर आहे, परीक्षा बरोबर आहे, प्रतीक्षागृह बरोबर आहे. चुकीचा कोणताही अशुद्ध शब्द म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हा अशुद्ध आहे, कारण की नाविन्य लिहिताना तो अशा पद्धतीने लिहिला जात असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपल्याला विचारलं आहे की अशुद्ध शब्द कोणता आहे, मग अशुद्ध हाच आहे. ओके, आतापर्यंत आपल्याला विचारलं जातं की शुद्ध शब्द कोणता आहे, तर तेही आपल्याला माहिती असावं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 1 मार्क 100% यावरती भेटतो. मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथं सांगायची आहे की जेव्हा आता तुमच्यापैकी बरेच जण शिक्षक असतील शाळेमध्ये, तर तुमच्या सर्वांसाठी मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, आपलं जे काही शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहेत, शुद्ध लेखन, या शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहेत, तर या शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये कुठे ऱ्हस्व वापरलं जातं, कुठे दीर्घ वापरलं जातं, बरोबर. तर या सर्व गोष्टींवरती माझ्या बॅचमध्ये मी एक लेक्चर घेतलेला आहे. 22 ते 23 नियम शुद्ध लेखनाचे सांगितले आहे की कोणत्या शब्दामध्ये ऱ्हस्व विलांटी येत असते, कोणत्या शब्दामध्ये दीर्घ विलांटी येत असते, कुठे ऱ्हस्व उकार, कुठे दीर्घ उकार, बरोबर, कुठे जोड अक्षर कशा पद्धतीने लिहिलं जातं, या सर्व गोष्टी मी तिथे सांगितलेल्या आहे. त्यानंतर बघा, जयंताने मध्येच विचारले कोण होते, या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. विरामचिन्हावरती एक प्रश्न येतो, परीक्षा कोणती असू द्या.
विराम चिन्हावरती एक प्रश्न येतो म्हणजे येतो. आता आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे की आता पहिल्यांदा आलेला आहे स्वल्पविराम. पहिलं विराम चिन्ह दिसलं सर्वांना. त्याच्यानंतर दुसरं आलेलं आहे प्रश्नचिन्ह आणि तिसरं सर्वांना दिसतंय एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह यांचा वापर कुठे कसा काय केला जातो सर्वांना माहिती असेल, बरोबर. आता अशा पद्धतीने किती विरामचिन्हे आलीत मग इथं, तर इथं विरामचिन्हे आलेली आहेत 3, बरोबर. सर्वात पहिल्यांदा स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. स्वल्पविराम तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला जेव्हा म्हणजे एखादी व्यक्ती बोलते आणि एखादी व्यक्ती बोलताना थोड्या प्रमाणात म्हणजे काही सेकंदाचा पॉज घेतलेला असेल तिथे विरामचिन्हाचा वापर केला जातो. किंवा एका जातीचे अनेक शब्द आले असतील तिथे विरामचिन्हे वापरली जातात. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नसावी. एकेरी अवतरण चिन्ह सर्वांना माहिती आहे. एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्हामधला फरक तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द, बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जर अप्रत्यक्षरित्या दर्शवायचे आहे तर तिथे एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करा, बरोबर ना. आणि जिथं जसेच्या तसे दर्शवायचे तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करा. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर इथं किती विरामचिन्हांचा वापर केलेला आहे तर पर्याय क्रमांक 3 विरामचिन्हांचा वापर इथे करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे तर अश्व. अश्व म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे घोडा, त्याला म्हणतात वारू, त्याला म्हणतात हय, त्याला म्हणतात तुरंग, बरोबर ना. अशा पद्धतीने ही संपूर्ण समानार्थी शब्द, याच्या व्यतिरिक्त अजून आहेत बरीचशी, बरोबर. तर शाखा मुर्गन आहे. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कोणता नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जहाल. या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. जहाल म्हटल्यानंतर यावरती एक प्रश्न येतो, विरुद्धार्थी शब्द आणि त्याच्यानंतर समानार्थी शब्द. जहाल तर काही उग्र येणार नाही, समानार्थी येऊ शकतो, तिखट येणार नाही, बरोबर. म्हणजे तिथं तो समानार्थी होऊ शकतो. त्याचं उत्तर आहे मवाळा, बरोबर ना. जहाल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जे काही अधिकार आहे, आपले जे काही हक्क आहे ते झगडून आपण मिळवले पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे इतिहासामध्ये जी काही विचारसरणी आहे ती विचारसरणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित आहे. ती म्हणजे जहालवादी विचारसरणी, त्याच्यानंतर मवाळवादी विचारसरणी. मवाळ म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इथं जो काही मार्ग अवलंबला जातो तर इथं अवलंबलेला मार्ग कसा असतो तर इथं अवलंबलेला मार्ग हा विनंती, बरोबर ना. अर्ज, विनंती ह्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे ह्या विचारसरणीला मानणारा हा वर्ग कोण, मवाळवादी विचारसरणी. आणि जहालवादी विचारसरणी म्हणजे काय की आपले अधिकार, आपले हक्क आपण झगडून मिळवले पाहिजे. जर अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, अशा प्रकारचा हा वर्ग. मग त्याच्या विरोधामध्ये काय येणार आहे तर त्याच्या विरोधामध्ये येणार आहे मवाळ. अशा पद्धतीने 12 नंबरचा प्रश्न, पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोळ, बरोबर ना. हसून केले गोड. अशा पद्धतीने ही म्हण आहे की पदरी पडले झोड आणि हसून केले गोड. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते की किती मोठं संकट आलं की त्या संकटाला न घाबरता, त्या संकटाला न जुमानता आपण आनंदाने ते स्वीकारलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याजवळ असले पाहिजे प्रयत्न, आपल्याकडे असली पाहिजे पराकाष्ठा प्रयत्नांची. जर आपण त्यावेळेस हतबल होऊन गेलो तर आपण तिथे संपलो. म्हणून ही म्हण तिथे लागू पडती, पदरी पडले झोळ हसून केले गोड, बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाताना, किती का मोठं संकट येऊ दे ना, त्या परिस्थितीला सामोरे जाताना अतिशय परिपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा, परिपूर्ण प्रयत्न करून त्या तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असते किंवा त्या संकटातून बाहेर निघायचं. म्हणजे अशा प्रकारची प्रसंग जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या म्हणी तिथे लागू पडत असतात. आणि तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जातो की जे काही वाक्प्रचार असतात त्याची व्याख्या विचारलेली आतापर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही त्या ठिकाणी म्हणी आहे त्याची व्याख्या विचारलेली आहे. तर म्हणी म्हटल्यानंतर त्या जशाच्या तशा नसतात, बरोबर. त्याची आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रसंगांशी सांगड घातलेली असते, तेव्हा ती रचना तिथे केलेली असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. रडून केले खोड हे तर काही येऊ शकत नाही, हसत झेलली धोंड येणार नाही.
मारून केले गोड हे पण नाही येऊ शकत, बरोबर. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी आलेल्या अशा प्रसंगाला अशा प्रकारची म्हण तिथे काय आली आहे की उपयुक्त आहे. म्हणजे आता जर उदाहरण द्यायचं म्हटलं की जर समजा संपतरावांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट आलं, त्याला माहिती नव्हतं अशा प्रकारचं संकट आहे, पण त्याने ते संकट आनंदाने स्वीकारलं आणि त्याच्याशी तो झटला, त्याने त्याच्याशी पराकाष्ठा केली. समजा पहिली पूर्वपरीक्षा नापास झाला, पुन्हा त्या ठिकाणी त्याला टेन्शन आलं, किंवा एखादी नोकरी फायनलमधून तो 2 मार्काने राहिला, पुन्हा त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो फ्रस्ट्रेट झाला. पण या सर्व गोष्टींना आपण टेन्शन न घेता पुढे चालत राहणं महत्वाचं आहे, बरोबर ना. म्हणजे निश्चितच यश तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. आता तुम्हा सर्वांना माहिती असावं की समास हे प्रकरण बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातं, पण माझी जी काही नोट्स आहे त्या माझ्या नोट्समध्ये मी अतिशय शॉर्टकट पद्धतीने सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता समास म्हटल्यानंतर समासाचे मुख्य एकूण किती प्रकार पडतात, तर समासाचे एकूण मुख्य 4 प्रकार आहे. पहिला आहे अव्ययी भाव समास, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास, नंबर 3 आहे द्वंद्व समास, आणि नंबर 4 आहे बहुवेरी समास. अशा या 4 प्रकारांमध्ये समासाची मुख्य प्रकारांची विभागणी आहे. तुम्हाला जेव्हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट की अव्ययीभाव समासावरती पण येतो. अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, तर ज्याचं पहिलं पद महत्त्वाचं असतं, पहिले पद महत्त्वाचे असते. आता पहिले पद कोणते, काय काय नाही, या सर्व गोष्टी मी लेक्चरमध्ये जशी प्रश्न येत जातील तसं विश्लेषण करणार. म्हणजे जर मी अशा प्रकारे एखादं उदाहरण लिहिलं की आमरण हे उदाहरण कोणत्या समासाचं आहे, तर ते अव्ययीभाव समासाचं आहे. अव्ययीभाव समासाचं का आहे, कारण की हा जो मूळ शब्द आहे या मूळ शब्दाला समोरून एखादं उपसर्ग जुडलेलं असेल, समजा आ हे उपसर्ग जुडलं, बरोबर. म्हणून तिथं व्याख्या करण्यात आली की पहिलं पद महत्त्वाचं असतं. तो कोणता समास असतो, त्या समासाला म्हणतात अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की नंतरचा आलेला जो काही शब्द असतो तर तो परिपूर्ण शब्द अर्थपूर्ण असायला पाहिजे. त्याच्यानंतर तत्पुरुष समास, ज्या समासाचे दुसरे पद महत्त्वाचे असते, ज्या समासाचे दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तत्पुरुष समास म्हणतात. मग ज्या समासाचे दुसरे पद म्हणजे त्याचे उपप्रकार आपल्याला माहिती असावेत. त्याचे उपप्रकार एकूण 7 आहे. सर्वात पहिला विभक्ती तत्पुरुष, दुसरा अलुक तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, कर्मधाराय तत्पुरुष, मध्यम पदलोपी तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष. अशा प्रकारच्या काही बऱ्याचशा कन्सेप्ट त्यामध्ये समाविष्ट आहे. संख्यापूर्वपद, आता राज्यसेवा मुख्याला तो प्रश्न विचारलेला होता संख्यापूर्वपदचा, तर बऱ्याचशा काही संकल्पना त्यामध्ये समाविष्ट आहे. ओके. दुसरे पद महत्त्वाचे असते, जसं की मी उदाहरण लिहिलं क्रीडांगण, बरोबर. म्हणजे क्रीडांगण म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं, किंवा आपण दुसरं एक उदाहरण घेऊया, सेवानिवृत्त, बरोबर. हे एक सर्वांना समजेल अशा पद्धतीचं उदाहरण आहे. सेवानिवृत्त याचा विग्रह होत असतो सेवेतून निवृत्त. अशा पद्धतीने जिथे दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हटले जाते, किंवा दुसरे पद महत्त्वाचे असून तत्पुरुष समास महत्त्वाचं. त्यानं द्वंद्व समास म्हटल्यानंतर इथं दोन्ही पदे महत्त्वाची असतात. एकदम सोप्या पद्धतीने दोन्ही पदे महत्त्वाची असतात. संपूर्ण समास आपल्याला अभ्यासता येतात. म्हणजे जर मी अशा पद्धतीने लिहिलं की आई आणि वडील, आता इथं दोन्ही पदे महत्त्वाची आहे, आई पण महत्त्वाचे, वडील पण महत्त्वाचे आहेत. मग अशा प्रकारच्या सामासिक शब्दांना काय म्हटलं जातं, द्वंद्व समास म्हणतात. आणि त्याच्यानंतर बहुव्रीही समास म्हणजे काय असतं मित्रांनो, दोन्ही पदे महत्त्वाची नसून, काय नसून, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा त्यातनं बोध होत असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला मराठीमध्ये म्हणतात बहुव्रीही समास. की दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. म्हणजे जर या ठिकाणी आपण रचना अशा पद्धतीने जर केले की अखंड, अखंड म्हणजे कोण रे, तर आता त्याचा विग्रह अशा पद्धतीने केला जातो की ज्याला खंड नाही असा तो, बरोबर ना. मग तो कोण, तर परमेश्वर. म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध झाला ना. दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसरं पद कोणतं आलं, तर तिसरं पद आलं परमेश्वर किंवा देव. अशा पद्धतीने हे संपूर्ण समासाचे मुख्य प्रकार फक्त सांगितले मी तुम्हाला. त्याच्या उपप्रकारावरती मी अजून बोललेलो नाही. मग आता बघा इथं ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर की बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न
पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. माझं टीचिंग असं असतं, कन्सेप्च्युअल टोटल आहे. भाववाचक नसलेले नाम शोधा. भाववाचक नाम म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. भाववाचक नाम म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असावं, नंबर 1 ज्या नामातून एखादा भाव प्रकट होतो. नंबर 2 ज्या नामातून एखादा गुण प्रकट होतो ती भाववाचक नामे असतात. नंबर 3 जी कृतीवाचक शब्द आलेली असतात ती भाववाचक नामे असतात. नंबर 4 जी अधिकारदर्शक शब्द येतात ती भाववाचक नामे असतात, अधिकारदर्शक. नंबर 5 जी व्यवसायदर्शक शब्द येतात ती भाववाचक नामे असतात. म्हणजे भाववाचक नाम हे एका प्रकारचं नाही, भाववाचक नाम वेगवेगळ्या प्रकारामध्ये समाविष्ट होत असते. नंबर 6 मध्ये ज्या शब्दाला य, त्व, पना, ता, वा, गिरी, आई, की, पण, इक अशा प्रकारची प्रत्यय ज्या शब्दाला जोडतात ती सुद्धा भाववाचक नामे असतात. आता या प्रश्नाकडे बघा, भव्यता, भव्य त्याला ता जोडलेला प्रत्यय. प्रत्यय म्हणजे काय सर्वांना माहिती असेल की नंतरून जोडलेले एखादं अक्षर जे काही असतं त्याला प्रत्यय असे म्हणतात. त्याच्यानंतर सौंदर्य म्हणजे सुंदर याला य जोडलेला आहे म्हणून ते सौंदर्य झालाय. दातृत्व, त्व म्हटल्यानंतर इथं त्व हे प्रत्यय जोडलेलं आहे. स्वातंत्र्य, आता इथं काय विचारलंय की नसलेले नाम शोधा म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय नाही, भाववाचक नाम नाही. म्हणजे भाववाचक नाम म्हणजे काय ही कन्सेप्ट फक्त मला इथं क्लिअर करायची होती. मग भाववाचक नाम म्हणजे काय रे मित्रांनो, तर ही संपूर्ण नामे तुमच्या समोर आहे, ही संपूर्ण नामे आपण अभ्यासू शकतो. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात. अलंकारावरती प्रश्न आहे पण प्रश्न एक वेगळ्या स्वरूपाचा आहे. साधर्म्य काय सांगितलेलं आहे, साधर्म्य, आणि इकडे सांगितलेलं आहे वैधर्म्य. दोन गोष्टी आहे. साधर्म्य म्हणजे सारखेपणा, एकरूपता, बरोबर अशा पद्धतीने. आणि वैधर्म्य म्हणजे काय तर भिन्नता. अशा दोन गोष्टी इथे समाविष्ट आहेत. या दोघं शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असावा की साधर्म्य आणि त्याच्यानंतर वैधर्म्य. आता पहिला आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा रचना केली जाते तेव्हा दृष्टांत अलंकार असते. एक साधं उदाहरण सांगतो. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार. अशा प्रकारचं उदाहरण इथे मी लिहिलंय की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार. आता इथं आपल्याला सारखेपणा दिसतोय का. साधर्म्य, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा म्हणजे आपलं जे काही दैनंदिन जीवनातलं जे काही म्हणजे मानवी जीवनाशी संबंधित जे काही लहानपण आहे, आणि त्याच्यानंतर मुंगी, एक मुंगी, बरोबर ना, एवढी छोटीशी मुंगी, एक साखरेचा जो काही कण आहे तो कण आपल्या सोबत घेऊन जात असते. म्हणजे या दोघांमध्ये सारखेपणा आलाय, बरोबर आहे. ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार. इथं ऐरावत म्हणजे हत्ती, रत्न थोर, बरोबर ना. म्हणजे इथं त्या ठिकाणी ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार म्हणजे एवढ्या मोठ्या, बरोबर ना, एवढ्या मोठ्या ऐरावतला एका त्या ठिकाणी लहान गोष्टीने त्याला मृत्यू येऊ शकतो, बरोबर, त्याला मरण येऊ शकतं. अशा पद्धतीची रचना तिथे आली आहे.
म्हणजे आपल्याला विचारलेला प्रश्न काय ते समजून घेणं महत्वाचं आहे की साधर्म्य आणि वैधर्म्य ही दोन गुणवैशिष्ट्ये कोणत्या अलंकाराच्या प्रकारात असतात. तर इथं आता तुमचं क्लिअर झालं असेल की इथं मोठ्या आणि लहान म्हणजे विरुद्ध बाजू आहे की इकडे सारखेपणा आणि इथं भिन्नता. बरोबर ना. म्हणजे इथं विरुद्ध बाजू आलेल्या आहेत. तर इथं आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे तर तो प्रश्न तो भेद कोणत्या अलंकारामध्ये येतो तर तो प्रश्न तो भेद दृष्टांत अलंकारामध्ये येत असतो. कारण मित्रांनो जर आपण लक्षात घेतलं चेतन गुणोक्ती येऊ शकत नव्हतं. इथं निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे कार्य करते. अशा प्रकारची रचना इथे चेतन गुणोक्तीमध्ये आलेली असते. चाफा चाले ना म्हणजे चाफा बोले ना चाफा चाले ना खंत करी काही केल्या फुले ना. बरोबर ना. म्हणजे एखादी निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे कार्य करते. येतं काही येऊ शकत ना. स्वभावोक्ती म्हटल्यानंतर हुबेहूब वर्ण हुबेहूब हालचाल असते. गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काळी. बरोबर ना. अशा प्रकारची उदाहरणं त्यामध्ये समाविष्ट होतात की हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर ते वर्णन उभं राहतं किंवा ती मुवमेंट ती हालचाल अगदी डोळ्यासमोर उभी राहते. त्याला म्हणतात स्वभावोक्ती. आणि अनन्वय म्हणजे काय की त्याची कुणाशी तुलना केली जात नाही. बरोबर. म्हणजे शकुंतलेसारखी सौंदर्यवती तीच म्हणजे तिची तुलना कोणाशी तुम्ही करू शकत नाही. अशा प्रकारे त्याला अनन्वय अलंकार म्हणतात. पण प्रश्न आपल्याला काय विचारलेला होता त्याचा गुणवैशिष्ट्यांवरती प्रश्न विचारलेला होता साधर्म्य आणि वैधर्म्य. म्हणजे या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊ द्या. 16 नंबरचा प्रश्न बघा. आता पुढील पैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. तुम्हाला माहिती असावं की त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द असेल समजा किंवा स्त्रीलिंगी नाम असेल तुम्हाला जर त्या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं असेल तर स्त्रीलिंगी ओळखताना आपण कोणत्या सर्वनामाचा वापर करतो तीचा. जर पुरुषवाचक असेल किंवा पुल्लिंगी असेल तर तो या सर्वनामाचा वापर करतो. जर नपुंसकलिंगी असेल तर ते या सर्वनामाचा वापर आपण करतो. म्हणजे आता इतर आपण लक्षात घेतलं तर क्लास कंपनी ट्रक आणि पेन्सिल. आता आपण बोलताना काय म्हणतो तो क्लास त्याच्यानंतर ती कंपनी तो ट्रक किंवा ती ट्रक अशा पद्धतीने आपण बोलतो. ती ट्रक ती पेन्सिल. उत्तर काय आहे तो क्लास. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सोपा होता 13ला विचारलेला प्रश्न. त्याच्यानंतर पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी विचारलाय. एकवचन अनेक वचन म्हणजे संख्या सुचवण्याचा जो काही गुणधर्म असतो तो कुठे असतो वचनामध्ये असतो. एक वचन अनेक वचन. घरे म्हटल्यानंतर अनेक वचनी आहे. लिंबे म्हटल्यानंतर याचं एक वचन येतं घर. याचं एक वचन येतं लिंबू. याचं एक वचन काय येतं तर याचं एक वचन येतं लिंबू. त्याच्यानंतर फोटो म्हटल्यानंतर एक वचन अनेक वचन सारखी असतात. मला तुझे फोटो दे मला तुझा फोटो दे. बरोबर ना. म्हणजे एक वचन अनेक वचन सारखी असतात म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर पिल्ले बरोबर ना. म्हणजे पिल्लू म्हटल्यानंतर एक वचनी येतं. पिल्ले म्हटल्यानंतर अनेक वचनी येतं म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 17चं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे. आपल्याला माहिती असावं की अत्यंत महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे विभक्ती आहे. ओके. मग आता इथं प्रश्न विचारलेला आहे कोणत्या विभक्तीत तुम्हाला म्हणजे पुढील वाक्यातील नाम हे कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे ते ओळखा असा प्रश्न विचारलाय. मग आता बघा मुलांनी आज्ञा पाळावी अशा प्रकारे. मग आता नाम कोणतं आहे मित्रांनो हे तर क्रियापद आहे. बरोबर. आज्ञा तर काही येऊ शकत नाही. बरोबर. आज्ञा सल्ला तो क्रियापदाच्या अर्थामध्ये जाणार आहे. मग आता इकडे जर आपण लक्षात घेतलं तर इकडं म्हटल्यानंतर मुलांनी म्हटल्यानंतर वाक्यामध्ये नाम आहे मुले. बरोबर ना. त्याचं सामान्य रूप झालंय मुला. बरोबर. आणि त्याला नी हे विभक्तीचा प्रत्यय जुडलाय. मग नी कोणत्या विभक्तीच्या प्रकारामध्ये जाते कोणत्या प्रकारामध्ये जाते तर चतुर्थीमध्ये काही जात नाही. चतुर्थीमध्ये सर्वांना माहिती आहे स ला ते ही विभक्तीची प्रत्यय येत असतात. स ला नाते अनेक वचनामध्ये. म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. षष्टी तर काही येऊ शकत नाही. चाचीचे झाजी जे चेचाची झे झाजी. त्याच्यानंतर द्वितीय अनेक वचनी म्हटल्यानंतर तृतीय अनेक वचनी म्हटलं द्वितीय म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सलाते सलानाते. फरक काय आहे त्यावरती माझं सेपरेट एक लेक्चर आहे बॅचमध्ये. त्याच्यानंतर तृतीय अनेक वचनी म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की ने ए शी ही एक वचनी येतात. नी शी ही ई ही अनेक वचनामध्ये जात असतात म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? आता अशा प्रकारची प्रश्न MPSCला विचारली जात नाही. अशा प्रकारचे आलेले जे काही प्रश्न असतात तर ही प्रश्न कुठे विचारली जातात तर TAT किंवा सरळ सेवा, IBPS, TCS जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये अशा प्रकारची प्रश्न विचारली जातात. आता नोकरीसाठी जर अर्ज करेल तो तक्रारमध्ये काही येऊ शकत नाही. काही विद्यार्थी मागणी अर्ज म्हणून तिथं घेऊ शकत असतील, पण चुकीचं आहे ते. तुम्हाला अजून नोकरी लागलेली नाही, जर तुम्हाला सुट्टी हवी असेल, जिथे तुम्ही जॉब करताय, नोकरी करताय, तिथं तुम्ही अर्ज करू शकता सुट्टीच्या मागणीसाठी. नंबर 3 मध्ये कौटुंबिक पत्र तर काही येऊ शकत नाही, पण तुम्ही व्यवसाय आहे तुमचा, शिक्षकी तुमचा पेशा आहे, बरोबर ना, म्हणजे तिथे तुम्ही तिथे नोकरीसाठी जाताय म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्याला मागणी करताय. मग व्यावसायिक पत्र म्हणजे नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर हा प्रकार तुम्ही त्या ठिकाणी व्यावसायिक पत्रामध्ये येणार आहे. ओके, म्हणजे जर आपण त्या ठिकाणी काही जण म्हणत असतील की सर मागणी हे त्या पद्धतीने येणार नाही. ओके, म्हणजे आत्ता तुम्ही नोकरी लागल्यानंतर जेव्हा तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तेव्हा तुम्ही जेव्हा मागणी करता तेव्हा सुट्टीची मागणी तुम्ही करू शकता. किंवा तुमच्या भागामध्ये, तुम्ही ज्या भागामध्ये राहताय त्या भागामध्ये एखाद्या गोष्टीची उपलब्धता नसेल, म्हणजे पाण्याची व्यवस्था नसेल, तर पाण्याच्या व्यवस्थेसाठी तुम्ही समजा पाण्याच्या टाकीची मागणी तुम्ही तुमच्या वार्डचा जो काही त्या ठिकाणी सदस्य असणार आहे त्याच्याकडे तुम्ही मागणी करू शकता, त्याला तुम्ही ते पत्र देऊ शकता. पण तुम्हाला नोकरी घ्यायची आहे तर नोकरी घेण्यासाठी तुम्ही जो अर्ज करणार आहे तर तो व्यावसायिक पत्रामध्ये येणार आहे. ओके, पत्राचे प्रकार सुद्धा तुम्ही जर म्हटलात तर मी तुम्हाला सांगून देणार, काय अडचण नाही. त्याच्यानंतर पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? बघा, आता एवढे कठोर व्यंजन लक्षात जर ठेवायचे असतील तर ते लक्षात राहत नाही. एकूण कठोर व्यंजने किती हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारला गेलाय. तर एकूण कठोर व्यंजने मराठीमध्ये किती आहेत? तर एकूण कठोर व्यंजने मराठीमध्ये आहेत 13, बरोबर ना. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर फक्त 5 व्यंजन तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. एक क, त्याच्यानंतर च, ट, त आणि प. ओके, ही 5 व्यंजन तुम्ही जर लक्षात ठेवली तर अख्खी कठोर व्यंजने लक्षात राहतात. सर्वात पहिला जो गट येतो तो म्हणजे कठोर व्यंजनांचा येतो, दुसरा गट येतो तो म्हणजे मृदू व्यंजनांचा, आणि तिसरा जो गट येतो तो येतो अनुनासिकांचा. एवढी संपूर्ण व्यंजने जर लक्षात ठेवायची असतील तर फक्त 5 व्यंजन लक्षात राहू द्या किंवा समोर राहू द्या, म्हणजे तुम्हाला 100% संपूर्ण व्यंजने लक्षात येतात किंवा सर्व समजतात. म्हणजे इकडे जर आपण लक्षात घेतलं क म्हटल्यानंतर ख लगेच आठवतो, त्यानंतर ग, घ याला म्हणतात वाङ्मयाचा, बरोबर. त्याच्यानंतर इकडे येतात च, छ, त्याच्यानंतर इकडे येतो ज, झ, बरोबर. त्याच्यानंतर याला य म्हणतात. आता याला काही त्र म्हणतात, काही न म्हणतात, बरोबर. पण त्याचं जे काही म्हणजे ॲक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन आहे तर ते प्रोनाऊन्सिएशन किंवा त्याचे काही उच्चार स्थान आहे तर संस्कृतमध्ये त्याला न्य म्हणतात, न्य. समजलं का? अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा आहे ट, इकडे येताना ठ, ड, ढ, बरोबर. इकडे येताना न बाणाचा, इकडे त, थ, द, ध, न नाळाचा, प, फ, ब, भ, बरोबर, म. अशा प्रकारे हा गट तयार होतो. उरलेलीकडे आपण लिहू शकतो य, र, ल, व, श, श, स, हळ, क्षत्रियाचा, ज्ञानाचा. अशा प्रकारे जी काही एकूण व्यंजने आहेत त्या एकूण व्यंजनाचा समावेश आपण अशा पद्धतीने करू शकतो. मग तुम्हाला प्रश्न विचारला आहे की मराठीमध्ये कठोर व्यंजन कोणतं आहे? कठोर व्यंजन तुम्हाला आता दिसत असेल, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये अजून 3 व्यंजनांचा समावेश होतो. श आमुर्ग्याचा, ष षटकोनाचा, स समयचा. याचा समावेश अजून दुसऱ्या प्रकारांमध्ये सुद्धा होत असतो. अशा प्रकारे हे जे काही कठोर व्यंजने आहे तरी कठोर व्यंजने अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. त्यानंतर मृदू व्यंजने किती आहेत? तर 21 आहे. जेव्हा प्रश्न येणार तेव्हा मी तुम्हाला सांगतो. मृदू वर्ण किती आहेत? तर मृदू वर्ण मराठीमध्ये एकूण 35 आहे. तर या सर्वच्या सर्व गोष्टी जसे प्रश्न येत जातील त्या स्वरूपाने मी स्पष्ट करणार. अनुनासिके किती आहेत? तर अनुनासिके मराठीमध्ये 5 आहेत. अनुनासिका म्हणजे काय असतं? कठोर व्यंजने म्हणजे काय असतं? याला कठोर व्यंजनच असं का म्हटलं जातं? या सर्वच्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने मी विश्लेषित करून देणार. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरमधला, पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झालाय? आता तुम्हाला सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट ही कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे की सामान्य रूप म्हणजे काय असतं.
सर्वांनी ऐका, अगदी सोप्या भाषेत सोप्या शब्दात लक्षात ठेवा. सामान्य रूप म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात सामान्य रूप? तर सामान्य रूपाची कन्सेप्ट अशी आहे की विभक्तीचे प्रत्यय जुळण्या अगोदर, कशाचे? विभक्तीचे प्रत्यय जुळण्या अगोदर, विभक्तीचे प्रत्यय जुळण्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपात बदल होणे, त्या नामाच्या मूळ रूपात बदल होणे म्हणजे सामान्य रूप. म्हणजे आता जर मला दार या शब्दाचं सामान्य रूप करायचं असेल तर दार या शब्दाचं सामान्य रूप कसं होणार? आता दार या शब्दाला मला त जोडायचं आहे समजा, तर याला त जोडण्याच्या अगोदर याचं सामान्य रूप काय होणार? तर याचं सामान्य रूप मला करावं लागणार आहे दारा. दारा म्हटल्यानंतर हे झालं सामान्य रूप की विभक्तीचं प्रत्यय जोडण्याच्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये बदल होणं म्हणजे सामान्य रूप. मग आता उदाहरण आपल्याला दिलं आहे की शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. मग आता इथं पहिलं नाम आहे शिक्षक, दुसरं नाम आहे मुलगा, बरोबर ना? मग आता त्या ठिकाणी पहिला जो शिक्षक आहे त्यांना विभक्तीचं प्रत्यय जोडण्यापूर्वी पहिलं सामान्य रूप झालं त्यांचं शिक्षक का, बरोबर? म्हणजे शिक्षक या मूळ नामाचं सामान्य रूप झालं विभक्तीचं प्रत्यय जोडण्यापूर्वी शिक्षक का, बरोबर? त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये मुले, अशा प्रकारे हे मूळ नाम आहे, त्याचं त्या ठिकाणी ना जोडण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप झालं मुला, बरोबर? अशा पद्धतीने 2 नामांचं तिथं काय झालेलं आहे? सामान्य रूप झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जेवढं मला इथं स्पष्ट करता येते तेवढं मी स्पष्ट करतोय. पहिलं लेक्चर आहे, अजून काही जणांना लक्षात येईल, काही जणांना येणार नाही. काही अडचण असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे, यावर तुम्ही कॉल करू शकतात. आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.